हॅलो. हा बोला की मॅडम. अहो काय हो तुमच्या मिस्टरांचं काय चाललंय? काय चाललंय मला नाही माहित हो. काय तो सगळं काहीतरी पोस्ट टाकतोय, काय करतोय, हलकट मेला. काय त्याला कमी पडलं होतं हा? प्रत्येक आलेल्या नातेवाईकाला मी साडी घेतलेली आहे, प्रत्येकाची मी उठाठेव केलेली आहे. काय माझं चुकलं ग? मी काय केलंय? कुत्रा मेला असा तडफडून मरल ना. काय माझं चुकलं? माझी चूकच काय झाली मला हे सांग. मला काय बोलताय तुम्ही? नाही पण तो असं का करतोय हा? रोज माझ्या घरात येत होता, तर जेवत होता, प्रत्येक पाहुण्याला मी साडी नेसवली इथं, प्रत्येकाला चहा केला, हे केला, उठाठेव केला. जेव्हा की मी जॉबला जाते, मला वेळ नसतो आणि तरी पण त्याला एवढा प्रॉब्लेम आहे. मी स्वतःच्या कष्टावर काही घेत असेल तर त्याला काय प्रॉब्लेम आहे कुत्र्याला? मॅडम नीट बोला जरा. नाही नाही, कुत्राच म्हणणार मी त्याला. मला पण कुत्रा म्हणजे कुत्रा हलकट मेला येतो. व्यवस्थित नीट बोलायचं, तुझ्यासाठी नीट बोलायचं असेल. मी का नीट बोलू? मी माझं चूक काय झाली हा? मेल्याला चहा दिला, मेल्याला जेवण दिलं, मेल्याच्या प्रत्येक पाहुण्याला मी साडी घातली, साडी घेतली, चहा केले. कुणाला नाही केलं काय? कुणाला केलं नाही. मला फक्त एवढं सांग, कुत्रा मेला असं तळतळून मरेल ना. आणि मी म्हणते ना माझी जीभ काळी आहे, काही होणार नाही. मी जसं म्हणते तसंच होणार आहे. बरं हो द्या, ठीक आहे. ठीक आहे. नाही तू त्याला नीट सांग कुत्र्याला. तुम्हीच नीट बोलत नाही तर काय सांगणार? नाही मी त्याला कुत्रा म्हणूनच बोलणार आहे. माझी काय चूक झाली ते सांग तू मला. तुला मी कधी काय बोलले? तुला मी कधी काय त्रास दिला? तुला मी काय केलं? तुला मी कुठली मदत केली नाही? काय केलं? माझं चुकलं काय मला फक्त हे सांग. माझ्या पगाराच्या पैशात मी काय घ्यायचं का नाही घ्यायचं? तो कशाला माझ्या मागे लागलाय? तुम्हाला कुठं काय बोललेत ते? मग कुणाला बोलतोय? माझ्या नावावर घेतलं ना मी. काय एकच घर आहे माझं. मी काय घेऊ नाही का? 30 वर्ष काम केल्यावरती तुझी नोंद नाही घेत का ग? फ्लॅट नाही घेतला का? मग मी काय कंप्लेंट करायला गेले का? मी सोशल मीडियावरती डिक्लेअर केलं माझ्या गव्हर्नमेंटचा जॉब करून किती पैसे खाती म्हणून आणि कशी प्रॉपर्टी घेतली म्हणून. माझ्या नंदेनं कुठं फ्लॅट घेतलाय? नाही पण घेतल्यावर मग मी असं म्हणायचं का? नाही अजून. तुम्ही घेतला कशा म्हटला? मी म्हणाल ना इथून पुढे आता. ना घेतलाच नाही ना. मग तुम्ही काय घेतलं? तुझ्या सासऱ्यांनी काय घेतलं एवढ्या वर्षाच्या सर्व्हिस मध्ये? तर मी असं म्हणायचं का सोशल मीडियावरती जाऊन? हा ते बघा तुम्ही ते. काय तुम्ही बघायचं? आता मला काहीच माहित नाही मॅडम. तुला कसं माहिती नसतं का? सगळ्या जगाला माहिती झाल्यावरती. असा त्याच्या मुलांना तळतळास लागल ना माझा, काय विचारायला नको. बरं ठीक आहे, असू द्या. मेल्यांना इतकं उपकाराची जाण नाही. माझे पैसे मोजायला जातो. गप बस ना तू. हे उपकार फेडतो का? त्याच्या बापाने काय असं वागतोय? एवढी साधी अक्कल नाही का? कुत्रा मेला काम करणं करता त्याचं जे घर चालत होतं ना, अशाच ह्याच्यामुळे चालत होतं. कधी कामाला जाताना दिसलं नाही कोण मला. का नाहीतर मग सासऱ्याच्या जीवावर खात असतील बसून, नाहीतर आई वडिलांच्या जीवावर त्यांच्या मड्यावर बसलेत. त्यांच्या मड्यावर बसून ह्यांची फॅमिली चालवायची त्यांनी, आणि हे दुसऱ्यांच्या फॅमिलीची चौकशी करतात. स्वतःचं घर चालवायला तर कधी आलं नाही. म्हाताऱ्यांनी पैसे द्यायचे आणि मग ह्यांनी पोरं काढायची. मॅडम नीट बोला. मी काही नीट बोलणार नाही. माझ्याकडून नीट बोलण्याची अपेक्षा करू नको तू आता. नाही म्हाताऱ्याने अजिबात नाही, अजिबात नाही अपेक्षा माझ्याकडून. तुम्ही सगळं हे करून मी कष्टाने काम करते, जाते, मी माझी नोकरी करते, कशा पद्धतीने मी हे करते. मी कुठलं काय केलं ग इल्लीगल? हा हलकट मेला. जातो सगळ्या बायकां सगळ्या पोरी फिरवत होता एवढ्या दिवस. हा एक पोरगी सोडली नाही कधी, आणि लागलाय नखरे करायला. माझ्या बहिणीच्या पोरी आणून बसवल्या इथं. सांगायला गेल्यावर किती सांगता येईल मला आता? बरं असू द्या, ठीक आहे. मग आणि ती मैत्रीण म्हणून तू इथं आणली. बर.
आणि नंतर त्यांची लग्न लावून दिली आणि आधी त्याच्या आधी ह्यांनी फिरवल्या सगळ्या. लागलाय शहाणपणाचे हे करायला. नाहीतर भावासारखा शिकून काहीतरी मोठा झाला असता ना, बहिणीसारखा शिकून काहीतरी झाला असता, असा फिरला असता का? बोंबलत फिरतोय आज ह्याच्या इथं त्याच्या उद्या त्याच्या इथं. कुत्र्याचं नाही वाईट झालं ना तर मला विचारू नको, अख्खं घर जळेल. आणि नाही झालं तर माझं नाव बदलून टाकतो. काय चूक केली होती मला तू सांग, माझी काय चूक झाली? एवढे मोठ्या बाता करत होता ना, एवढे नालायक आहात का तुम्ही? आणि एवढे फसवे आहात का तुमचं खानदान असं फसवय? जिथं राहायला जाता तिथं तुम्ही घाण करता का? अजिबात मुलांना तुझा आशीर्वाद लागणार नाही. तळतळ लागल माझी, तळतळ. माझ्या कष्टाच्या पैशाने घेतलेल्यावर तू नजर टाकतो का? तू गप्प सोनाली, मला बोलू दे. मी 7-8 वर्ष त्यांचं केलंय. ज्यांच्यासाठी आपण करतो ते असे आपल्या उलट मुतणार का तोंडावरती? तोंडावरून तर तसाच दिसत होता. सगळ्या सोसायटीत तर तशीच चर्चा आहे, पण आम्ही गप्प होतो. पुरी लोकांच्या पळवून आणायच्या आणि वरून मिजाज करायची. नमस्कार मंडळी, सदरील ऑडिओ क्लिपची पुष्टी महाराष्ट्र न्यूज करत नाही याची सर्व दर्शकांनी नोंद घ्यावी आणि ही कॉल रेकॉर्डिंग विजय हाके, लक्ष्मण हाके यांच्या पत्नी आणि दिव्या घायगुडे, हनुमंत घायगुडे यांच्या पत्नी यांच्यामधील बाचाबाची आहे आणि ही सर्व कॉल रेकॉर्डिंग आपले महाराष्ट्र न्यूज पुष्टी करत नाही. ही सर्व दर्शकांनी नोंद घ्यावी आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवावं.